नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। नेहमीप्रमाणे आजही आपल्यासाठी एक विशेष अशी माहिती आम्ही आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत। निसर्ग हा सर्वश्रेष्ठ आहे आणि निसर्गाच्या पुढे व्यक्ती असेल किंवा इतर काही घटक असतील ते हतबल होतात आणि काही गोष्टी तर आपल्याला अशा दिसतात की माणसाला हा चमत्कार आहे की निसर्गाची देण आहे हेच लक्षात येत नाही। आणि असाच एक विषय आम्ही आज आपल्यासमोर मांडणार आहोत। माणसाला कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर शिक्षण घ्यावं लागतं। शिक्षण घेऊन त्यामध्ये प्रावीण्य मिळवावं लागतं आणि प्रावीण्य मिळवल्यानंतर त्याच्यामध्ये कुठेतरी पूर्णत्व येतं। 100% पूर्णत्व जरी नाही आलं तरीही काही अंशी का होईना आपण त्यामध्ये पूर्णत्व आणू शकतो। मात्र असे काही निसर्गामध्ये जीव आहेत की ते ना कुठल्या शाळेत जातात, ना कुठल्या कॉलेजमध्ये जातात, कुठल्या व्यावसायिक महाविद्यालयामध्ये जातात, परंतु त्यांच्याकडे जन्मताच एवढं ज्ञान कसं आलं हे पाहून मनुष्य प्राणी हा सर्वात बुद्धिमान समजला जातो, तो सुद्धा आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही। आणि अशीच एक गोष्ट सक्रिय न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे आणि ते आपल्यासमोर घेऊन यायला खरोखरच आम्हाला आज आनंद झालेला आहे। चला तर मग पाहूयात नेमका आजचा विषय आहे तरी काय। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही। महाराष्ट्रामध्ये श्री क्षेत्र आळंदी असेल, देहू असेल, पैठण असेल, अशा तीर्थस्थानी लोक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी रीग लावतात, मनोभावे दर्शन घेतात। आणि त्याच प्रकारचं एक तीर्थस्थान म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर। विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी लाखो भक्त केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतामधून त्या ठिकाणी हजेरी लावतात। विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर चंद्रभागेमध्ये तीर्थस्थानही घेतलं जातं आणि पंढरपूर नगरीच्या आजूबाजूला जे काही वेगवेगळे मंदिरं आहेत त्या ठिकाणाही भाविक भक्त भेट देतात। आणि असंच एक ठिकाण आज आम्ही आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत आणि त्या ठिकाणाचं नाव आहे श्री विष्णुपद। विठ्ठल मंदिरापासून अगदी 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर हे विष्णुपद मंदिर आहे। त्या ठिकाणी विष्णूंच्या पावलांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याच बाजूला असलेल्या नारद मुनीच्या मंदिराचंही दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त रीग लावतात। आणि जेव्हा आपण त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतो त्यावेळेस साहजिकच आपलं लक्ष वर त्या गाभाऱ्याच्या छताकडे जातं आणि आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही। अगदी त्या ठिकाणी एका बाजूला सुंदर आणि सुबक अशा प्रकारच्या आकृत्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि म्हणून कुतूहल म्हणून आपण त्या ठिकाणी पाहतो आणि विचारपूस करतो, हे नेमकं आहे तरी काय। तर ते दुसरं तिसरं काही नाही तर ती आहेत चिमण्यांची घरटी। एरवी आपण पाहतो काड्यांपासून गवतांपासून घरटी बनवलेली आपण पाहिलेली आहेत, परंतु ही घरटी चक्क चंद्रभागेमध्ये असलेल्या वाळूकणापासून बनवलेले आहेत। यामध्ये कसल्याही प्रकारचं सिमेंट नाही, कसल्याही प्रकारचं लोखंड नाही किंवा अन्य कुठला घटक नाही, फक्त आणि फक्त वाळूकणांपासून आणि अतिशय मजबूत अशा प्रकारची ही घरटी बनवलेली आहेत। मग घरटी ही बनवल्या जात असतील कशी याची उत्सुकता लागल्यानंतर आपण विचारपूस त्या ठिकाणी केल्यानंतर त्या ठिकाणी जे पुजारी आहेत ते सांगतात की एक विशिष्ट प्रकारची छोटीशी चिमणी आहे आणि ती ही घरटे बनवते। आणि तिचा दिनक्रमही कसा आहे पहा, सकाळी 6ला घरट्यातून बाहेर पडते आणि सायंकाळी 6 वाजता येते। रात्रभर त्या ठिकाणी ती वास्तव्यास असते आणि वास्तव्यास असण्यापूर्वी हे घरटे तिनं बांधलेले असतात। ती चिमणी चंद्रभागेमध्ये जाते, पाहिजे ते वाळूकण आपल्या चोचीमध्ये भरते आणि त्या ठिकाणी आणून ते घरटे बांधण्याचं काम करते।
पहा किती आश्चर्य आहे. ती एवढीशी चिमणी, एवढूसा जीव, चोच केवढी, आणि ते घरटे बांधण्यासाठी कितीतरी मोठ्या प्रमाणावर वाळूचे कण त्या ठिकाणी आणावे लागतात. किती हे परिश्रम. अहो, जर आपल्याला आर्किटेक्चर व्हायचं असेल, फॅशन डिझायनर व्हायचं असेल, किंवा कुठल्याही याच्यामध्ये कलेमध्ये पारंगत व्हायचं असेल, तर आपल्याला शाळा असेल, महाविद्यालय असतील, व्यावसायिक अभ्यासक्रम असेल, त्या ठिकाणी प्रवेश घ्यावा लागतो, तिथली फीस भरावी लागते. 4-5 वर्षे तो कोर्स पूर्ण करायचा. त्या ठिकाणी कुठंतरी आपल्याला थोडंसं ज्ञान मिळतं आणि मग आपण एखादी इमारत बांधलेली पाहिली की आश्चर्याने पाहतो की किती सुंदर इमारत बांधलेली आहे. मात्र मग या चिमण्यांना हे शिक्षण कुठून मिळालं असेल बरे? हा संशोधनाचा विषय आहे. निसर्गाची ही किमया आहे. अतिशय मजबूत अशा प्रकारचे हे घरटे बांधण्यासाठी त्या इवल्याशा जीवाला कितीतरी कष्ट उपसावे लागतात आणि त्या ठिकाणी मग अंडी घालणं असेल, पिल्लांना जन्म देणं असेल, हे सोपस्कार आलेच. मात्र ते पाहिल्यानंतर कुणालाही विश्वास बसत नाही की याच्यामध्ये सिमेंट वापरलेलं नसेल किंवा स्टील वापरलेलं नसेल. मात्र नाही, फक्त वाळू कणापासून हे घरटे बनवलेले आहेत. आणि विशेष म्हणजे या घरट्यामध्ये त्या चिमण्या फक्त 6 महिने राहतात आणि 6 महिने स्थलांतर करतात. 6 महिन्यासाठी या चिमण्या एवढं परिश्रम या ठिकाणी घेतात आणि आपल्या पिल्लांना त्या ठिकाणी ऊब देण्याचं काम करतात. म्हणून निसर्गामध्ये काही गोष्टी अनाकलनीय आहेत. त्या गोष्टींची उकल होणं हे शक्यच होत नाही आणि म्हणून निसर्ग हा सर्वोत्तम आहे असं उगीचच म्हटल्या जात नाही. निसर्गाने काही गोष्टी आपल्यापासून अशा काही ठेवलेल्या आहेत की त्या सर्वात बुद्धिमान समजल्या जाणाऱ्या मनुष्य प्राण्याच्या सुद्धा बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. कारण या बुद्धीच्या पलीकडे कोणीही जाऊ शकत नाही. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद.